प्रेम आंधळं आहे ह्या गोष्टी लिटरली एवढं सिरियसली घेतलं जाते की त्या आंधळ्यापणामध्ये तुम्ही घर सोडून पळून जातात आहे आणि त्या आंधळ्यापणाची किंमत तुमच्या आईवडील चुकवतात आहे. आज एका बापाला मी कार्यक्रमामध्ये कंटिन्युअसली खालीमान घालून बसलेलं पाहिलं आहे. तर दुसऱ्याची मी अशी बातमी ऐकली की तो लिटरली ICUमध्ये ॲडमिट आहे कारण की त्याला हार्ट अटॅक आला आहे. आणि ह्या गोष्टींमध्ये जर काही कमी राहिली असेल ना तर त्याची ती भरपाई त्यांच्या मुलींनी अशी केली आहे की स्वतःच्या बापावरती केस टाकली आहे आणि त्या मुलासाठी जो आज उद्या त्यांच्या जीवनामध्ये आला असणार आहे. म्हणजे यांच्यासाठी ह्यांच्या आईवडिलांनी यांच्यावरती जे 20 वर्ष वगैरे काय असेल ते जेवढं प्रेम केलं आहे ते खूप कमी आहे त्या उद्याच्या मुलासाठी. ओके, म्हणजे आईवडिलांच्या प्रेमाला 0 किंमत आणि मुलाचं प्रेम यांच्यासाठी पूर्ण जग बनलं आहे. तुमच्या ह्या आंधळ्यापणात केली जाणारी चुकी उद्या तुमच्याच आईवडिलांना निस्तरावं लागते. आणि हे कधीच विसरू नका की जग गोल आहे. आज त्यांच्यावरती ही वेळ आली आहे, उद्या तुमच्यावरती पण येईल. आणि अशी जगातली एकही गोष्ट नाही आहे जी बसून बोलून सॉल्व्ह नाही केली जाऊ शकत. सो हे जे पळून जाण्याचे जे तुम्ही महान कार्य करतात आहे आणि जे त्याची भरपाई जे तुमचे आईवडील करतात आहे याचा एकदम बसून विचार करा का तुम्ही हे खरंच योग्य करतायत का. आणि जर आज उद्या जर कोणी असं पळून जाण्याचा विचार करतायत तर प्लीज हे स्टॉप करा. बसा, बोला, आईवडिलांना समजावून सांगा. सगळ्या गोष्टी बोलून सॉल्व्ह होतील, पण प्लीज पळून जाऊ नका. बाकी तुमची मर्जी.